संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज जयंतीनिमित्त आज शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले। आज 2 फेब्रुवारी 2026 रोजी शहरातून भव्य आणि अभूतपूर्व अशी शोभायात्रा काढण्यात आली। या सोहळ्याची सुरुवात सकाळी 9:30 वाजता संत तुकाराम महाराज सभागृह येथे झाली। येथे संत तुकाराम महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन कामगार मंत्री आमदार आकाश फुंडकर, नगराध्यक्षा सौ अपर्णाताई सागर फुंडकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यानंतर टाळ मृदंग हजरात आणि ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात शोभायात्रेला सुरुवात झाली। शोभायात्रेदरम्यान महिलांनी फुगड्या खेळत उत्साहात सहभाग घेतला। ही शोभायात्रा शहरातील प्रमुख चौकातून मार्गक्रमण करत नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 6 येथे संपन्न झाली। पालखी निघली काय दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तुकाराम महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आज खामगाव शहरामध्ये एक भली मोठी मिरवणूक निघाली आहे आणि आपण पाहतो की ही मिरवणूक खऱ्या अर्थानं तुकाराम महाराजांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे। कारण आपण पाहिलं असेल तर तुकाराम महाराजांनी गाथेच्या माध्यमातून जे विचार मांडले, जे कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं, ती प्रथा आजही चालू आहे। वारकरी संप्रदाय ते विचार खांद्यावर घेऊन, ती पताका खांद्यावर घेऊन आजही पुढे जाते। पण पुढच्या पिढ्या संस्कारित झाल्या पाहिजे। पुढच्या पिढ्यांना तुकाराम महाराजांचे, ज्ञानेश्वर माऊलींचे विचार आत्मसात झाले पाहिजे, या दृष्टीने ही मिरवणूक काढली जाते। आणि आनंदाची बाब अशी आहे की खामगाव शहरातील आणि पूर्ण पंचक्रोशीतील सर्व जाती धर्माचे, सर्व सामाजिक संघटनांचे सर्व लोक या मिरवणुकीमध्ये सामील होऊन या मिरवणुकीचा एक आनंद द्विगुणित करतात। आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही मिरवणूक होते आणि भरपूर संख्येने, हजारोच्या संख्येने भक्त भाविक सगळे यामध्ये सामील होऊन आनंद व्यक्त करतात।